आता हे जे पेशंट फॉलोअपला आलेले आहेत त्यांचं आपण ऑपरेशन केलेलं आहे एका आठवड्यापूर्वी, त्यांचा फायनल रिपोर्ट हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट आलेला आहे, तो आपण समजून घेऊया। जर इथं बघितलं तर हे त्यांचं फायनल रिपोर्टचे रिझल्ट आहे। स्क्वॅमस सेल कॅन्सर आहे, ट्यूमर साईज 2 सेंटीमीटर लार्जेस्ट आहे, डेप्थ हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो लेस दॅन 1 सेंटीमीटर आहे। आणि जर आपण लिम्फ नोड बघितले, 17 लिम्फ नोड काढले, त्याच्यातला एक नोड पॉझिटिव्ह आहे। परंतु एक ॲडिशनल गोष्ट आपल्याला बघतोय ती म्हणजे हा नोड फुटून आजार बाहेर आलेला आहे, ज्याला एक्स्ट्रा नोडल एक्सटेन्शन म्हणतात। जर असं एक्स्ट्रा नोडल एक्सटेन्शन असेल तर पेशंटला ऑपरेशननंतर रेडिएशनबरोबर किमोथेरपीही घेण्याची गरज लागते। जर फक्त नोड पॉझिटिव्ह आहे, एक नोड पॉझिटिव्ह येऊ द्या, 2 येऊ द्या, 3 येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण जर ते एक्स्ट्रा नोडल एक्सटेन्शन झालं तरच किमोथेरपी ॲडिशनल द्यावी लागते। एक्स्ट्रा नोडल एक्सटेन्शन नसेल, पेशंटला ऑपरेशननंतर प्लेन रेडिएशन घ्यावं लागतं। सपोज ह्याच पेशंटमध्ये काहीच नोड पॉझिटिव्ह नसते तर या पेशंटला ऑपरेशननंतर कुठलीच ट्रीटमेंट द्यायची गरज लागली नसती, कारण ते दुसऱ्या स्टेजमध्ये आजार आला असता, ज्याला आपण फक्त T2 असं म्हणतो।